आपल्यासोबत काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आहेत। विश्वजितजी, तुम्ही आज आलात आणि सॉरी फिर एक बार रोल। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आहेत, ज्यांनी नुकतीच उद्धव ठाकरेंची दिल्लीत भेट घेतली आहे। तुम्ही आज उद्धव ठाकरेंची भेट घेतलीत आणि विशेष म्हणजे त्यावेळी जे उमेदवार होते चंद्रहार पाटील ते सुद्धा आज भेटायला आले होते। तुमच्यासोबत तुमचे विजयी खासदार हे सुद्धा आज उद्धव ठाकरेंना भेटायला आलेत। काय यातून अर्थ घ्यायचा नेमका महाराष्ट्राने? एक मुद्दा असाच आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना तिन्ही पक्ष एकत्रित म्हणून ताकदीने लढणार आहे। आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आम्ही लढू। हसत खेळत आमच्या गप्पा झालेल्या आहेत आता। पण त्यावेळी जे एक म्हणता येईल आपल्याला कटुता आली होती की किंबहुना कुठेतरी तुम्हाला मैत्रीपूर्ण लढत करावी लागली। त्याचा विषय संपलेला आहे, त्या विषयावर आता पूर्णविराम। सांगली लोकसभेचा विषय संपलेला आहे। पण मग आता विधानसभेच्या दृष्टीने विधानसभेला पुन्हा असं होणार नाही याविषयी काही चर्चा झाली? जे काय आहे ते राज्यातले आमचे काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे नेते योग्य निर्णय घेतील। पण त्यावेळेस सुद्धा विश्वजितजी तुम्ही त्यावेळेचा काय मी सांगितलं ना, संपला तो विषय। मग आज नेमक्या काय काय चर्चा झाल्या, काय म्हणाले? गप्पा झाल्या, खूप अनेक विषयांवर चर्चा आली। हसत खेळत आम्ही गप्पा केल्या, आज गप्पा मारल्या। आता भविष्यामध्ये काय टार्गेट ठरवलंय तुम्ही विधानसभा म्हणून महाविकास आघाडी? बघा, महाविकास आघाडीचा विजय होईल असा आम्हाला विश्वास आहे, एवढंच मी बोलू शकतो। ठीक आहे। तर आपल्यासोबत होते विश्वजित कदम, ज्यांनी म्हटलंय की महाविकास आघाडीचा विजय होईल आणि सांगली लोकसभेचा विषय आता संपलेला आहे। ज्या विषयावरून महाविकास आघाडीत त्यावेळी वाद उद्भवला होता। व्हिडिओ जर्नलिस्ट रितेश पांडेसह सोमेश कोलके, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।